घरफोडी आणि दुचाकी चोरी करणारा आरोपी जेरबंद. सांगली LCBची कारवाई. 1,14,000चा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अर्थात LCB सांगलीने घरफोडी आणि मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून 1,14,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सुनील मारुती धुमाळ, वय 20, राहणार चौगुलेमळा, झोपडपट्टी, म्हैसाळ रोड, मिरज असे असून त्याला दिनांक 21 एप्रिल रोजी ताब्यात घेण्यात आले. पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी विशेष पथक तयार करून मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्यांविरोधात मोहीम राबवली होती. त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार आणि त्यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की एक संशयित इसम चोरीची मोटारसायकल आणि मोबाईल विक्रीसाठी उत्कर्ष हॉल ते वारणाली गेट परिसरात येणार आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून विद्यानगर परिसरात संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विना नंबर प्लेटची पल्सर मोटरसायकल आढळून आली. चौकशीत त्याने समाधानकारक उत्तरे दिली नसल्याने पोलिसांनी पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडून 2 मोबाईल आणि 2,000 रुपये रोख जप्त करण्यात आले. सखोल चौकशीत आरोपीने कोल्हापूर रोडवरील फर्निचर दुकान फोडून चोरी केल्याची तसेच मिरज परिसरातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून 50,000 रुपये किमतीची बजाज पल्सर, 50,000 रुपये किमतीची यामाहा फॅसिनो मोपेड, 10,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल आणि 2,000 रुपये रोख असा एकूण 1,14,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपीवर सांगली ग्रामीण, मिरज शहर आणि महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदर आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी मिरज शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल कोळेकर, अमीर शाह फकीर, संदीप नलावडे यांच्यासह पथकाने केली.